अनेक वेळा लोक बाहेरून काहीतरी सप्लिमेंट विकत घेतात, पण क्वालिटी आणि योग्य डोस याची खात्री नसते। त्यामुळे जो कोणी इन्स्टंट रिझल्ट शोधत असतो त्याने हे स्पष्ट समजून घ्यायला पाहिजे की L-आर्जिनिन, पण प्रश्न येतो की L-आर्जिनिन आणि वायग्रा पेक्षा बेटर काही आहे का? कारण बऱ्याच जणांना असं वाटते की हे दोन्ही सारखंच काम करतं, पण तसं नाहीये। वायग्रा साधारण 30 ते 60 मिनिटांमध्ये काम करायला सुरुवात करतं, म्हणजेच एक तात्पुरता उपाय आहे, पण दुसरं शरीराला आतून सपोर्ट देणार आहे। ते नियमित घेतल्यानंतर हळूहळू ब्लड सर्क्युलेशन सुधारतं। काही लोकांना नमस्कार, आज आपण एक थेट आणि लोकांना नेहमी पडणारा प्रश्न घेऊन आलो आहोत। L-आर्जिनिन चांगलं की वायग्रा, आणि दोघांमध्ये नेमका फरक काय? कारण बऱ्याच जणांना असं वाटते की हे दोन्ही सारखंच काम करतं, पण तसं नाहीये। सर्वात आधी हे समजून घ्या की L-आर्जिनिन आणि वायग्रा ही दोन्ही वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आलेली आणि काम करणाऱ्या गोष्टी आहेत। वायग्रा ही एक मेडिसिन आहे जी की ठराविक वेळी घेतली तर ती थेट इरेक्शनसाठी मदत करते, म्हणजेच तुम्ही घेतल्यानंतर काही वेळा तिचा परिणाम लगेच दिसून येतो। पण L-आर्जिनिन हे एक सप्लिमेंट आहे, ते शरीरामध्ये जाऊन ब्लड फ्लो सुधारतं आणि तुम्हाला मदत करतं। म्हणजेच काय तर बॉडीला आतून सपोर्ट देतं, ते लगेच इन्स्टंट रिझल्ट देत नाही। पण प्रश्न येतो की L-आर्जिनिन आणि वायग्रा पेक्षा बेटर काही आहे का? डॉक्टर मुंदडा सांगतात की बेटर हा शब्द इथे योग्य नाहीच मुळात, कारण दोघांचं काम वेगवेगळं आहे। ज्यांना कधी कधी अचानकच इरेक्शनची अडचण येते त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने वायग्रा दिला जाऊ शकतो, पण ज्यांना दीर्घकालीन ब्लड फ्लो रिलेटेड समस्या असतील, लाईफस्टाईलमुळे परफॉर्मन्स कमी होत असेल, तर त्यांच्यासाठी L-आर्जिनिन हा सुचवला जातो। म्हणजेच एक तात्पुरता उपाय आहे, पण दुसरं शरीराला आतून सपोर्ट देणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण काय काम करतं? वायग्रा साधारण 30 ते 60 मिनिटांमध्ये काम करायला सुरुवात करतं, म्हणूनच ते प्लॅन मेडिसिन मानलं जातं। पण L-आर्जिनिन लगेच काम करत नाही, ते नियमित घेतल्यानंतर हळूहळू ब्लड सर्क्युलेशन सुधारतं। काही लोकांना 2 ते 3 आठवड्यात फरक जाणवतो, तर काहींना थोडा जास्त वेळ लागू शकतो। त्यामुळे जो कोणी इन्स्टंट रिझल्ट शोधत असतो त्याने हे स्पष्ट समजून घ्यायला पाहिजे की L-आर्जिनिन हा ओव्हरनाईट उपाय नाही, पण दीर्घकालीन उपाय नक्कीच आहे। त्याचे उलट परिणाम शरीरावर होतात, जे की वायग्रा बाबतीत घडू शकतं। त्यांची अनेक उदाहरणे देखील आहेत। आता आर्जिफ्लो L-आर्जिनिन सॅकेट बद्दल बोलूया। डॉक्टर मुंदडा सांगतात की आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये आर्जिफ्लो L-आर्जिनिन सॅसे उपलब्ध आहे। हा जो सॅसे आहे तो वापरणं सोपं आहे, योग्य मार्गदर्शनासोबत तुम्हाला तो दिला जातो। डॉक्टर मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून रुग्णांची सेवा करत आहे। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत। महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर अशा शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगर येथे मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना भेटतात। अनेक वेळा लोक बाहेरून काहीतरी सप्लिमेंट विकत घेतात, पण क्वालिटी आणि योग्य डोस याची खात्री नसते। त्यामुळे क्लिनिकमध्ये तपासणी करून घेतल्यावरच योग्य तो उपचार तुम्हाला सुचवला जातो, तो तुम्हाला घ्यायचा आहे। बऱ्याच जणांना प्रश्न असतो की हे ऑनलाईन मिळतं का? आशा किरण क्लिनिकच्या अधिकृत ई-कॉमर्स पोर्टलवर तुम्ही हे आर्जिफ्लो सॅशे मागवू शकता, पण त्याआधी योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाची गरज ही वेगळी असते। शेवटी साधं सोपं स्वतःहून कुठला निर्णय घ्यायचा नाहीये। L-आर्जिनिन आणि वायग्रा दोन्हीची जागा वेगवेगळी आहे, त्यांचं काम वेगळं आहे। त्यामुळे तुमच्या शरीराची परिस्थिती कशी आहे त्यावर अवलंबून राहतं की तुम्हाला त्याची गरज आहे की नाही आणि कशाची आहे। त्यामुळे अंदाजे औषधं घेणं टाळायचं आहे, डॉक्टरांचा आधी सल्ला घ्यायचा आहे, योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि सुरक्षित आरोग्यच तुम्हाला घ्यायचं आहे। स्मार्ट रहा। धन्यवाद।